सुटणार अशा संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये चाकही फिरणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड लवकरच सुटणार अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यावरूनही जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। नका फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं। हो 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 आणि आता अन्नाची बेल होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की हो हो। हे आता पोलीस स्टेशन पाशी बॅट देऊ लागले सर भेटले। तुम्ही बघितलं ना मागे, कशाला तुम्ही हे करता? बरं 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 सर नका थांबू त्याला, सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा। बरं 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 झालं म्हणा आता माझ्या भैयाचे संबंध म्हणा आता ते नाराज झालेत म्हणा आता। हो हो तर उलटच ऐकायला येतंय। कुठं सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय, नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे। जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही। राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेलं दिसणार नाही। मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं, एक नंबरच्या आरोपीने संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या सरमाड्यांनी का कारमाड्यांनी, त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं, याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय आणि हो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे शेवटी काय, आणि त्या कुटुंबाने बोलतं झालं पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। संतोष देशमुख यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्तानं जरांगे मस्साजोगला गेले होते। मस्साजोगमध्ये जाऊन त्यांनी संतोष देशमुखांना आदरांजली वाहत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सहआरोपी करा। नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत। आता राज्यात आंदोलन उभा राहणार आहे। फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं, तुम्हाला काय करायचं ते करा। तर जरांगे सुपारी प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करते असं धनंजय मुंडे म्हणाले। यावर एसआयटी कधी स्थापन झाली? धनंजय मुंडे सरकारचे बाप लागून गेलेत का असा सवाल जरांगेंनी केलाय। यावर काहीही बोलायचं नाही। एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्णपणे पारदर्शक होण्याचं काम करते। कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतोय। पताच्या प्रकरणामध्ये एसआयटी सखोल तपास करते। अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना। ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानकच? म्हणजे पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं, 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही एसआयटी नियुक्त करतो का? तू बाप झाला का सरकारचा म्हणून तू आज नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे आहेत ते? अवैध दारू ही लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या असल्याचं भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत म्हटलं। यानंतर फडणवीस अभिमन्यू पवारांवर चांगले संतापले। प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणू नका, घरी बसावं लागेल असं संतापून फडणवीस म्हणाले। लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील। लाडक्या बहिणीवरून स्वतःच्याच पक्षातील आमदारावर फडणवीस सभागृहात संतापले। विषय होता अवैध दारू विक्रीचा। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात मुद्दा मांडला। विषय मांडताना त्यांनी लाडक्या बहिणीचा उल्लेख केला। अवैध दारूच्या विषयात लाडक्या बहिणींचा उल्लेख अभिमन्यू पवारांना भारी पडला। लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू ही आहे। आमच्या महिला भगिनी अवैध दारू विक्रीबाबत विचारणा करतात। अवैध दारूवर आळा न घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख आहे। विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई झाली नाही। निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही। विषय संपवून अभिमन्यू पवार बसले आणि फडणवीस बोलायला उभे राहिले। फडणवीस स्वतःच्याच आमदारावर संतापले। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंता घेऊया अध्यक्ष महोदय।
अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. अध्यक्ष महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. ठीक. अंबादास दानवेंनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ कॉल ट्विट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये नोटांचा ढीग दिसतो. दरम्यान तटकरेंनी दानवेंना व्हिडिओ दिला, माझा फोटो मॉर्फ केला असं उत्तर महेंद्र दळवी यांनी दिलं, तर तटकरेंनी आरोप फेटाळले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे खळबळ माजली. दानवेंनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसतात. दळवींच्या समोर एक लाल शर्ट घातलेली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर नोटांचा अक्षरशः ढीग आहे. हा व्हिडिओ पोस्ट करून दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना सवाल केलाय. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे. जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहे आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत, अशी पोस्ट अंबादास दानवेंनी केली. एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी तशी नोटांची रास या मंत्र्यांकडे, या आमदारांकडे पडलेली आहे. माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढताय. अंबादास दानवेंना बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. माझी पूर्ण खात्री आहे की रायगडच्या एका बड्या नेत्यांनी ही चुकीच्या पद्धतीने यांना, कोणाला दुःख झालं? सुनील तटकरे. 100% ना, कारण जे सत्य आहे ते आम्ही बोललो. हे 100% सांगते की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही आहात. 100% नाही आहे. त्याने तो अगदी मागच्या कोण दाखवलेला व्हिडिओ तो म्हणजे मॉर्फ केलाय, मॉर केलेला आहे. अत्यंत बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला. माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे. दरम्यान आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ फेक असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय. महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी या विरोधात अलिबागमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन केलं. अंबादास दानवेंनी चेहऱ्यासहित तो व्हिडिओ रिलीज करावा असं आव्हान मानसी दळवी यांनी दिलंय. ती पूर्ण फेक व्हिडिओ आहे, कारण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं निदर्शनात येतं की त्यांच्या हाताला घड्याळ जे आहे ते घड्याळ गोल्डन पट्ट्याचं आहे आणि ते गोल्डन पट्ट्याचं घड्याळ हे आयुष्यात आमदार साहेबांनी कधी वापरलं नाही. माझं त्यांना हे आव्हान असेल दानवे साहेबांना की त्यांनी चेहऱ्यासकट ती व्हिडिओ सिद्ध करावी आणि असे आरोप करताना पुरावे सादर करावे. एका मताचा रेट 15,000पर्यंत पोहोचलेला आहे, अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांसमोर केलेल्या भाषणात भाजपसह शिंदेंवर टीका केली आहे. शिंदे गट कडीपत्त्यासारखा फोडणीमध्ये वापरतात, तसं भाजप त्यांना वापरतं असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधलाय. शिंदे गट कढीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीत वापरतात, खाताना मात्र फेकून देतात. आपल्यात आणि शिंदे गटात भांडण लावून भाजप मजा बघतं. एका मताचा रेट 15,000 रुपयांपर्यंत पोहोचला, अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे. भ्रष्टाचारातून ते पैसा कमवतात आणि त्या पैशातून मतं विकत घेतात. ठीक आहे, पालापाचोळ्यासारखी का कोणासारखी चिंता करण्याची भाजप शिवसेना महायुतीतल्या लोकांची गरज उद्धव ठाकरे साहेबांना नाही. आम्ही काय आहोत, आमची काय ताकद आहे ते 80 पैकी 60 जागा विधानसभेला जिंकून आम्ही दाखवून दिलेलं आहे. ज्यांनी स्वतःहून हार स्वीकारली आहे, ज्यांना कुठला पर्याय राहिला नाही, त्यांना आता शिंदेचा उकाळा आल्यासारखे ते बोलायला लागले. त्यामुळे शिंदे साहेबांचा उकाळा आणि पुळका दाखवण्याची गरज नाही. शिंदे साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत. त्यांनी आता कडीपत्ता आणि ओला आणि ओवा ह्या भाषा करू नयेत.
फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात एसआयटी तपास किती दिवसांमध्ये पूर्ण होणार असा सवाल भाजपच्या अमित साटम यांनी विधानसभेत उपस्थित केला. दरम्यान या प्रकरणामध्ये चौकशी सुरू असून न्यायाधीशांची देखील समिती नेमल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. रिपोर्ट्सवरती फेरफार करण्याचा दबाव तिच्यावरती या 2 अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने टाकला असल्यामुळे त्या संदर्भातून तिने आत्महत्या केलेली आहे का, एसआयटी चौकशीचे गठन केलेले आहे, त्या एसआयटीचा तपास हा किती दिवसामध्ये पूर्ण होणार, हा माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष. खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण एसआयटी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे, कमिशनही नेमलेलं आहे. त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला तसा रिपोर्ट आलेला आहे. न्यायाधीशांची नेमणूक केली आहे, तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. ते एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने एक पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन. आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली. त्यांची सुद्धा SIT मध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का. देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणी मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची आहे. तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात. या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे. ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांचीही चौकशी झाली आहे. त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही. सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल. सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही. पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा 2 गोष्टीचं कंपॅरिझन करू नका. IAS अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडनं धमकीचे फोन आले असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी केलाय. दरम्यान मुंढेंच्या कारभाराची कागदपत्र मागवून वस्तुस्थिती मांडणार असल्याचं फडणवीसांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या आरोपानंतर वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंविरोधात सभागृहामध्ये मांडलेल्या लक्षवेधी दरम्यान खडाजंगी झाली. कृष्णा खोपडेंनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडनं धमकी आल्याचं म्हटलं. यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी सुद्धा सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या विरोधात सभागृहामध्ये भूमिका घेत कारवाईची मागणी केली. मुंडेच्या इशाऱ्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असता त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल. 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द करणे, अनेक महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणे, सरकारला निर्देश द्यावे की आपण तात्काळ अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी. दरम्यान कुठल्याही आमदाराला धमकी दिल्याचं सहन केलं जाणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी बाजू घेतली आहे. ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी. आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही. तर तुकाराम मुंढेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहामध्ये मांडली जाईल असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतात, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल. दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंढे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय